लवकरच T20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे, पण बांगलादेशनं T20 वर्ल्ड कपवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते. सुरक्षेच्या कारणास्तव भारतात नाही तर श्रीलंकेमध्ये आपले सामने खेळवले जावेत अशी मागणी ICCकडे बांगलादेशनं केली होती, पण ICCने मागणी फेटाळली आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी बांगलादेशला आजचीच मुदत दिली होती. पण आता बांगलादेशने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतलाय. या सगळ्या निर्णयाची पार्श्वभूमी काय आणि अर्थातच बांगलादेश वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचे परिणाम नेमके त्यांच्या दृष्टिकोनातून काय होऊ शकतात? विजय साळवी आपले प्रतिनिधी आणि माझे सहकारी आपल्यासोबत आहेत. विजय सर, बांगलादेश खेळणार नाही आहे, तर एक तर पार्श्वभूमी काय आहे न खेळण्यामागची, आणि स्कॉटलंडची चर्चा आहे की स्कॉटलंड आता इन होईल का, काय सांगाल? त्यांना 2020 विश्वचषकाचा जर पहिला विचार करायचा झाला तर गुणवत्तेच्या निकषावर एक अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे बांगलादेशचा. आणि याची पार्श्वभूमी आपल्याला मला वाटतं जगाला माहिती आहे. बांगलादेशात जो हिंसाचार उफाळला होता, त्यानंतर तिथल्या काही घटना घडल्या, त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर IPLच्या कोलकाता नाईट रायडर्समधनं मुस्तफिजुर रहमान त्याला वगळण्यात आलं त्या टीममधनं. आणि त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं त्यांच्या टीमविषयी जी भारतात येणार होती या विश्वचषकाच्या निमित्तानं त्यांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी ICCला तसं पत्र लिहिलं की आम्हाला भारताऐवजी श्रीलंकेत खेळण्याची परवानगी द्यावी, कारण हा विश्वचषक 2 देशांमध्ये होतो आहे आणि पाकिस्तानचे सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. पण ICCनं पूर्ण सुरक्षिततेचा त्यांचा आढावा घेतला प्रत्येक व्हेन्यूवरचा. त्यांच्या जास्तीत जास्त मॅचेस कोलकात्यामध्ये आहेत, एक मॅच मुंबईत आहे, पण ICCला तसं कोणतीही गोष्ट आढळली नाही. आणि त्यानंतर ICCनं सांगितलं सुरक्षितता तुमची पूर्ण आहे, खेळायचं असेल तर तुम्हाला याच वेळापत्रकानुसार खेळावं लागेल, नाहीतर तुमचा निर्णय तुम्ही घ्या. आणि बांगलादेशनं तो निर्णय आज घेतला आहे. त्यांनी या स्पर्धेतून माघार घ्यायचं अधिकृतरित्या जाहीर केलं नाही, पण बातमी आहे शेवटच्या अजूनही काही बोलचाली सुरू आहेत. जर त्या झाल्या नाहीत तर बांगलादेशऐवजी नक्कीच दुसरा संघ येईल ज्याची ICCने तयारी करी, आणि कदाचित तो संघ हा स्कॉटलंड असू शकेल. विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.